त्यांना टाइम नाही. हे 9 वाजता 9:30 वाजता बंद करायला येतील ते. कठीण आहे. चालेल इथंच नाही ते कुठे खाणार आहे. मापात पाप नाही जास्त असते आमची. मी तुला काय बोलू होतंय काय हा सुकली चालत जा लागेल. बॉटलमधून पेट्रोल आणायचं नसतं. ती पण पडले आता काय करायचं. तिकडे ना चल ढकलत नाही हो. एवढी पण जाणार नाही. मग त्यांच्यासोबत गेलेला असता ना काकांसोबत. चला आता आम्ही निघालोय. गिऱ्हाईकची मच्छी आहे ती आता आम्ही जातोय यायला गॉगरमध्ये. पुढे काय होईल तर दाखवतो. हो ना हॉटस्पॉट डेस. बघा किती छोट्या मोबाईलवरती त्याला हॉटस्पॉट पाहिजे. हॅलो बाबू काय करतोय. हॅलो कोण. अरे चल जायचं आता उशीर नाही का होत. हे भावा निसा बघ याचा निसा हे बी मोबाईलमध्ये लक्ष असतो. काम करायचं म्हटलं तर मला घरातून 10 मिनिटं बोलवलं. अरे इथे येऊन अर्धा तास झाला मला. अर्धा कुठे 1 तास झाला. चल आटप लवकर चल. बघा ही आम्हाला घेऊन जायचे. एका हॉटेलला द्यायचे. हॉटेलचं नाव काय रे. हॉटेलचं नाव नाही. चला आता आम्ही निघालोय. काढ रे गाडी. गाडी काय चालू होत नाही यार. मला वाटते जायचं नाही. चल चालू कर. मच्छी आमची गाडी काय चालू होत नाही. मला वाटतंय हा मुद्दा पण करतोय. हे रोजच्या हातातली याची गाडी आहे. ऐकाय पेट्रोल मला वाटतं धावा होणार आहे आमची. मग जाईल काय गॉगर पर्यंत. चला आज आम्ही गॉगरला जाणार पण काय मूर्त येत आहे. गाडी काय चालू होत नाही. शेवटी झाली फायनली चालू झाली. चल कोणा तरी डबा घेणार आणि तिथं तो आमचा मंदिर आहे तिथं आम्ही रस्ता दाखवतो. बघा हायवे वस्तू घेतलेल्या आम्ही. आता आम्ही जातोय त्या देवळात. 4 नंबर रूमवरती आम्हाला सोडायचं. ही बघा वस्तू आहे. असे कामं नवीन निघायला आम्हाला भेटतातच. त्यात काय शंका नाही. आणि हा तर इथला असल्यामुळे सगळ्यांची सेवा नेहमी असतोच करत. आता आमचा रस्ता दाखवतो. बघा त्याची वाट आहे. आता आमचा रस्ता चालू हायवे. समृद्धी मार्ग इथूनच जातो. हा बघा समृद्धी महामार्ग हाच तो. हा ना समृद्धी महामार्ग 2. एवढा खराब रस्ता आहे ना. नवीन BMW तर आली ना तरी ती डगमगणारच. आमच्या कोकणात किती सुंदर आहे बघा. माळशेत गावचं रस्ता म्हणजे काय नारळ आणि पोपळी. बघा किती प्रत्येक ठिकाणी जाल गावामध्ये तिथे तुम्हाला नारळ आणि पोपळीचे झाड दिसणारच. तसे हायवे रस्ते आमच्या गावात. आता येईल तो आमचा गावातील दत्त मंदिर आहे. आणि आता गावात उत्सव पण सुरू होणार आहे. आणि आता इथे आम्ही जातोय. हा डबा त्या दिलेला काकीने तो मी आता त्यांना देणार. तेव्हा ह्यांना छोटा डबा द्यायचा आहे. ठेवले ना हां ओके. हा डबा मी त्यांना सुपूर्द करतो. हो चला. आता आम्ही अशा रस्त्यातून जाणार आहोत. म्हणजे गॉगरला जायला 5 रुपये शॉर्टकट रस्ता आहे. आणि हा रस्त्याला तुम्ही नका येऊ. सगळं ज्या टेन्शन नसतात असतात कसं आहे तो दाखवा. समुद्र मार्गाने जाणार आहोत.
आमच्या गावातील बीच, म्हणजे आमच्या घोगर तालुक्यात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गावात समुद्र आहे. हे आमचा पार्शियल बीच आणि आणि कुठं जायला रस्ता आहे म्हणजे असकोली, घोगरला आम्ही जातो समुद्राचा व्ह्यू बघा. आमचा पार्शियल बीच फिरायला पर्यटक येतात. हा बीच आहे आमचा आणि इथून जायला वरती रस्ता. आता तुम्हाला रस्ता दाखवतो म्हणून तुम्हाला मागते बोललो की रस्ता खूप डेंजर आहे, तर बघा तुम्ही, तुम्हाला समजेल. नवीन कोण आला तर त्याला नक्कीच प्रॉब्लेम होणार. तर इकडून बऱ्याच मोठ्या मोठ्या गाड्या जातात, पण त्या स्वतःच्या रिक्सवरती आहे. पण आमच्या रिक्सवरती जातोय. पण हा आमचा ड्रायव्हर आहे, तो नेहमी पल्ल्यातला आहे, तो नेहमीचा ड्रायव्हर आहे, त्यामुळे काय त्याला टेन्शन नाही. तो चौबल शीट पण जातो घेऊन. हा माझा रोजचा रस्ता असल्या कारणाने मी इथून रस्ता असल्या कारणाने मी इथून रोड नेहमीच जातो आणि सवय आहे मला. मी कसाही जातो, म्हणजे किती कसाही जातो. स्पीड पण इथून गाडी नेतो, काही टेन्शन नाही. पावसाळ्यात तुम्ही आलात ना तर डायरेक्ट गाडी घेऊन खाली. जर तुम्ही येत असाल तर मग जरा सावधान, तर रस्ता खूप खराब आहे. काय रस्ता बघा, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आहे की नाही, डॅशिंग. तुम्हाला जर ॲडव्हेंचर करायचं असेल तर या रस्त्यावर नक्की या. आता संपायला आला आहे, आता पुढून डांबरी रोड चालू आहे. रोड संपलेला आहे, आता चांगला रोड चालू आहे. आता आम्ही चालू बघा, कॉलवरती बोलतोय, त्याला समजवतोय काय कसं काय करायचं. मला थोड्या वेळात ते व्ह्यू दाखवतो, असला खतरनाक आहे ना व्ह्यू. फोकस घे रे, स्लो घे. बघा व्ह्यू बघा तुम्ही फक्त एकदा. आणि कोणतं ठिकाण आहे तुम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर याची पूर्ण डिटेल पाहिजे असेल तर पूर्ण सांगू शकता. खतरनाक आहे ना रोड, क्लासी. आमचा रेग्युलरचा ड्रायव्हर आहे म्हणून एवढा सुसाट नाही. तुम्ही आलात बीचच्या स्पीड या. तुम्हाला पुढा दाखवतो. आता आम्ही आलो आहोत औजगली गावात. औजगली गाव चालू होतो. आता इथून पुढचा गाव झाला की तो गोवागरमध्ये आपण जाऊ. आता आपण आहोत तिथे अजगोलीमध्ये. अजगोली स्टार्टिंग झाली. कसला सीन आहे. नंतर एवढा ब्लॉकमध्ये आताशी एकच गाडी आली. बघा या डॉगीज बाई मुलं थांबा लागलाय. कृष्ण भवान गोवागरमध्ये आलं. आज काय एवढी गर्दी नाही. आपण पोहोचणार आहोत मेन गोवागरच्या नाक्यावरती. हे बघा हा पुढं गोवागरचा हा गोवागर शहर रिक्षा स्टँड. आणि आता आपण हा मार्केटमध्ये हा मेन नाका आहे गोवागरचा. आणि राईट साईडला गेला तिकडे तर डेपो आहे आणि या साईडला गेलात तर समुद्र आहे. समुद्राकडे जायचं मार्गाने. आता आपण समोर हॉटेलची डिलेवरी करायला आपण मच्छी घेऊन जातो. लांब आहे पण आपल्याला बीचवरती जायचं आहे. बीचवरती जायचं. पण आम्ही हॉटेलला न जाता डायरेक्ट आम्ही जाणार होतो बीचवरती. तर बीचवरती कसं जात होतो आता समजेल. पोलीस स्टेशनच्या इथून लेफ्ट साईड घेतलं तर डायरेक्ट बीचवरती तुम्ही जाल. तुम्हाला दाखवतो बघा. बघा पोलीस ठाणे.
पोलीस स्टेशनच्या इथून डायरेक्ट तुम्ही बघितलेलं आहे समुद्र किनारा आत जायचं. तर गॉगरमध्ये मैदान कोणतरी नाव आहे विसरलो मी. हा पोलीस ग्राउंड बघा. त्या बीच आहे इथं आम्ही बीचला जाणार आहोत. हा पोलीस ग्राउंड आहे आणि इथं बरेच मॅच होत आहेत. इथं आम्हाला डिलिव्हरी काय करायची आधी आम्ही तक्रार असतात की बाई मच्छी आम्ही आणलेले आहेत. आता इथे कोणाला द्यायचे ते मला नाही माहीत, माहिती. मला वाटतं इथं डिलिव्हरी करायची. स्वप्नीलने फोन केला होता. स्वप्नीलने वगैरे बीचला आम्ही आलो. हॅलो पाठवलंच नाही. बघ जरा मच्छी आम्ही आणलेली आहे फायनली इथं. बघा एवढा खतरनाक रस्त्यातून आम्ही नाही कोलंबी नाव आणलेली काय आहे. किरण आहे ते. काका नाही रे. हा ते दाखवलं तुम्हाला बीच. येऊ काय तिकडे. तुम्हाला बीचचा जर व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही सांगा, तुम्हाला कमेंट करून. त्याने आता ते मच्छी देतील. फायनली मच्छी आम्ही द्यायला आलो होतो ती फायनली दिलेली आहे. बोलत नाही पाणी टाकलं. सकाळी येणार होतो पण ते मच्छी वगैरे विकायची होती ना मला इथे मार्केटला. काल रात्रीच बोलवलेली यांना टाइम नाही. हे 9 वाजता 9:30 वाजता बंद करायला येतील ते. कठीण आहे. चालेल इथंच नाही ते कुठे खाणार आहे. मापात पाप नाही जास्त असते आमची. मी तुला काय बोललो आणि कधी झाले ना वरती डायरेक्ट घेऊन ये. मग ते आता येणार तर त्याला बोललो मी येतो येऊ काय. माझ्याकडे तर पेट्रोल नाही म्हणून बाकी काय नाही. आता मला इथे बाजारात जाऊन पेट्रोल टाकायला लागेल. ते हेमंत तुला हेमंत आपला तो अहिंगार विक्रीच्या इथे. तुला एवढी मेहनत करू आम्ही काहीतरी फायनली ती दिलेली आहे मच्छी. आता आम्ही इथून बघूया फिरस काय म्हणतो नाही तर डायरेक्ट घरी जाणार. बघा गॉगर बीच आहे तुम्हाला दिसेलच. ग्राउंड आहे, कधी आलात तर इथे या. चल सकाळ बनव आता पण चालू होत आहे गाडी. मला वाटतंय आम्ही उतरल्याशिवाय नाही होणार. चालू कर परत. पेट्रोल नाही. हा खोलल्याशिवाय गाडी चालू होत नाही. का पण आमची गाडी पण पडली. आता काय करायचं. चल ढकलत नाही हो. एवढी पण जाणार नाही. मग त्यांच्यासोबत गेलेला असता ना काकांसोबत. तिकडे जाणार वरती. 125 रुपयाची बाटली घेतलेली आहे त्या काकाड्यावाला दिली इथल्या. तर खुशी बघा काय ती चेहऱ्यावर. त्याला चालत जा नको अजिबात. अरे मी विचारला म्हणून ना. बास बास. आमचा लक तसा नेहमी चांगलाच असतो कुठल्याही गोष्टीत. कमेंट करून सांगा गोष्ट कोणती. चल आता आम्ही जात ना. चल पुढं मी येतो चालत. तिथं आमचा मित्र आहे एक. आता आम्ही जातोय भेळ खायला. हा म्हणजे काय ऑर्डर काय देऊ एवढा काय लांब जाणार आहेस. चल आता आम्ही भेळ खाणार आहोत. तुम्हाला दाखवतो गॉगरची भेळ. हा आज प्रश्न विचारतात का मागं काय घेतलीस म्हणून. माझी पहिली बाईट असते तुम्हाला. मागं काय घेतलीस म्हणून. ऑर्डर काय दिलेस. दही शेवपुरी. ऑर्डर आलेलं आहे आपले. सेल्फ सर्व्हिस. घरात नाही एवढा जेवण आलाय तरी पण
खाऊन झालेलं आहे. चल बस कर घेशील किती झालेलं आहे खाऊन. तर निघालो. 130 रुपये झाला आमचा बिल. 2 शेव हे घेतलेला होता. चला आता आम्ही जातोय. शॉर्टकट त्याचे काम चालू आहे. कुठे दिलेलं आहे. पुढे रस्त्याचे काम चालू आहे तरी पण गाडी घालतो. आता काय बोलायचं तुम्हाला दाखवतो. आमचा गॉगरकडे यायला रस्ता आहे. पण रस्त्याची परिस्थिती अशी आहे ना की तुम्ही म्हणाल ना की तुम्ही कुठे आलात. ही बघा दाखवतो. इथून थोडा पुढे रस्ता एवढा खराब आहे ना. आता हायवेला चाललोय की कुठच्या रोडला चाललोय तिथं आम्हाला